केतन अजून जिवंत आहे, पण ज्या क्षणी होणाऱ्या पतीचा जीव वाचल्याचं ऐकून कोणतीही व्यक्ती आनंदाने रडेल, त्याच क्षणी सिया गोयलच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला। लोहगडाचं सत्य अखेर उघडकीस। केतन जिवंत आहे हे 4 शब्द ऐकता सिया का घाबरली? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राला हादरून सोडणारा लोहगड हत्याकांडातील एक असा धक्कादायक खुलासा ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे। मित्रांनो, सध्या लोहगडाची चर्चा सर्वत्र सुरू आहे। एका बाजूला अवघ्या काही दिवसात आलेला लग्न, भविष्याची स्वप्ने, कुटुंबातील आनंदाचे वातावरण आणि दुसऱ्या बाजूला अचानक घडलेली एक भीषण घटना। पण या प्रकरणात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती एक प्रतिक्रियेची। कारण पोलिसांनी जेव्हा सियाला सांगितलं की केतन जिवंत आहे, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, उलट ती अधिकच घाबरली होती। आता नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, पोलिसांना संशय कसा आला आणि तपासाची कोणती धक्कादायक माहिती समोर आली हे आपण सविस्तर जाणून घेऊया। कारण की महत्त्वाचं हे आहे की या घटनाबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, कसे वातावरण आणि कसे प्रकरण घडत आहे, संपूर्ण बाब माहीत असणे आवश्यक आहे। 18 जून रोजी पुण्याजवळील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल फिरण्यासाठी गेले होते। काही दिवसानंतर दोघांचे लग्न होणार होते। कुटुंबीय लग्नाच्या तयारीत व्यस्त होते। संपूर्ण आणि सगळीकडे सुरळीत सुरू असल्याचे बाहेरून दिसत होते। मात्र दुपारच्या सुमारास अचानक एक धक्कादायक घटना घडली। आरोपानुसार फोटो काढण्याच्या बहाण्याने केतनला किल्ल्याच्या धोकादायक कड्याजवळ नेण्यात आले आणि या काही क्षणात तो खोल दरीत कोसळला। त्यानंतर सियाने मोठ्याने ओरडाओरड सुरू केला। तिने इतर पर्यटकांना सांगितलं की केतनला तोल गेला आणि खाली तो पडला। घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी राहुल आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले। त्यांनी सियाला विचारलं नेमकं काय झालं। त्यावेळी सियाने पुन्हा एकदा अपघाताचीच कथा सांगितली, पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीतरी वेगळं जाणवत होतं। नंतर पोलिसांनी सियाला वरच थांबवलं आणि स्वतः दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली। काही वेळाने त्यांना केतन गंभीर अवस्थेत आढळला। त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती। प्राथमिक पाहणीतच परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले। मात्र वर परतल्यानंतर पोलिसांनी सियाला तात्काळ संपूर्ण माहिती दिली नाही। मानसिक धक्का बसू नये म्हणून त्यांनी तिला फक्त एवढेच सांगितले, केतन जिवंत आहे। आणि या क्षणी उडली ती गोष्ट ज्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले। सामान्य परिस्थितीत कोणतीही होणारी पत्नी ही बातमी ऐकून आनंदाने रडू लागली असती। ती देवाचा आभार मानली असती, केतनला भेटण्यासाठी धावली असती। पण पोलिसाच्या मते सियाची प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी होती। ती आनंदी झाली नाही। तिच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं, उलट तिचा चेहरा फिकट पडला। ती अधिकच अस्वस्थ आणि घाबरलेली दिसू लागली। हे पाहून पोलिसांना आश्चर्य वाटले। पोलीस कर्मचारी राहुल यांच्या म्हणण्यानुसार या क्षणी त्याच्या मनात पहिल्यांदा संशय आला, जर हा खरोखर अपघात होता तर केतन वाचल्याने ऐकून सिया आनंदी का झाली नाही, हा प्रश्न त्यांना सतत सतावत राहिला। यानंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला। पोलिसांनी दोघांचे मोबाईल रेकॉर्ड्स, कॉल हिस्ट्री, लोकेशन डेटा आणि इतर डिजिटल पुरावे तपासण्यास सुरुवात केली। तपास जसा पुढे गेला तसतसा अनेक धक्कादायक तपशील समोर येऊ लागले। प्राथमिक तपासानुसार सिया गोयल आणि केतन चौधरी हे एकमेकांना जवळपास 4 वर्षांपासून ओळखत होते। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली। दोघांची पहिली भेट एका पार्टीमध्ये झाली होती। नंतर मैत्री वाढली आणि त्यानंतर प्रेमात रूपांतर झाले। चेतनच्या कुटुंबाचा व्यवसाय सियाच्या कुटुंबाच्या व्यावसायिकाजवळ असल्यामुळे दोघांचा संपर्क सतत होत होता। त्यानंतर सियाने सुरू केलेल्या बेकरी व्यवसायामुळे दोघांची भेट आणखी वाढली आणि जवळीक निर्माण झाली। तपास यंत्रणा आता या नात्याच्या आणि केतनच्या मृत्यूचा संबंध शोधण्याचा प्रयत्न करत आहे। हा सर्व प्रकार पूर्वनियोजित होता का, यासाठी आधीपासून कट रचला गेला होता का, यामध्ये आर्थिक कारण काय होतं, या प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहे। सध्या सिया गोयल आणि केतन चौधरी या दोघांनाही अटक करण्यात आले आहे। न्यायालयाने यांना पोलीस कोठडी सुनावली असून चौकशी सुरू आहे। तपासात मिळणारा प्रत्येक पुरावा या प्रकरणातील नवीन रहस्य उलगडत आहे। दरम्यान केतन अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। काही दिवसांनी घरात लग्नाची शहनाई वाजणार होती, पण आता त्यांच्या घरात शोककळा पसरली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून लोकांमध्ये संतापाची भावना आहे। या प्रकरणात अजून कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार, पोलिसांच्या तपासातून आणखी कोणते रहस्य उघड येणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोहगडावर त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं,
या सर्व प्रकरणाली प्रत्येक मोठी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मोठ्या बातम्यांसाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.